नमस्कार मित्रांनो, आज खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे आणि तुमच्या भेटीसाठी एक खास पाहुणे मी घेऊन आलेलो आहे। महत्त्वाचं काय मित्रांनो की आर्थिक बाबतीमध्ये आपल्या समाजामध्ये खूप अज्ञान आहे, खूप अवेअरनेसची कमतरता आहे आणि त्याच्यामुळे अनेक लोकांकडे पैसा येतो परंतु तो पैसा त्यांना मॅनेज करता येत नाही, पैशाची योग्य ती विल्हेवाट लावता येत नाही आणि त्यामुळे पैसा असून सुद्धा शेवट काय होतो तर शेवट पुन्हा पैशाची चणचणच निर्माण होते। म्हणजे याचा अर्थ काय की सगळे आर्थिक क्षेत्रातले तज्ञ आपल्याला एक गोष्ट सांगतात की तुम्हाला पैसा कमवण्यापेक्षा पैशाचं नियोजन करता येणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि अशा मिळालेल्या पैशाचं उत्तम नियोजन करणाऱ्या एका व्यक्तीला तुम्हाला मी भेटायला घेऊन आलेलो आहे। तर आपल्या समोर आलेले आहेत नवनाथ नाईकवाडे, माझे मित्रच आहेत, परंतु त्यांना मिळालेल्या पैशाचं नियोजन नेमकं कसं केलं। एके दिवशी आम्ही दोघं बोलत होतो आणि बोलता बोलता मला असं वाटलं की त्यांची ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, कारण की शेवटी माणूस हा समाजशील प्राणी, एकमेकांकडे बघून तो शिकत असतो आणि मग आपण चांगली उदाहरणं जर समोर आणली तर निश्चितपणे आपल्याला सुद्धा त्यातून प्रेरणा मिळते आणि आपण पुढे जायचा प्रयत्न करतो, काहीतरी शिकतो, काहीतरी चांगलं घडण्याची शक्यता निर्माण होते। तर मग चला सुरू करूयात आजचा हा नवनाथ नाईकवाडे यांचा प्रवास। तर मी असं म्हणत होतो की तुम्ही तुमची ओळख करून द्या, म्हणजे मग लोकांना पण समजेल की काय पार्श्वभूमीतून तुम्ही आलात आणि हे सगळं केलं। ठीक आहे, नमस्कार, मी नवनाथ अर्जुन नाईकवाडे, राहणार चौसाळा। माझं शिक्षण जिल्हा परिषद चौसाळा शाळेत झालं। माझं शिक्षण कमी आहे, मी फक्त 10वी शिकलेलो आहे। 10वी शिकल्यानंतर 91-92च्या नंतर 10वी झाल्यानंतर मी शेती व्यवसाय करायला लागलो। कमी शिक्षण असल्यामुळे कुठं काही बाकी केलेलं नाही व्यवसाय। पारंपरिक जी वडिलांची शेती होती ती शेती करू लागलो। त्या हवेमध्ये माझं काही क्षेत्र हवेमध्ये गेलं। त्याच्यानंतर मग थोड्या दिवसांनी त्याची कारवाई 2 वर्षे चालली, साधारण 14 पर्यंत। 14च्या नंतर एक कन्फर्म झालं की बाबा लमसम आपल्याला इतका पैसा ह्या क्षेत्रात जी माझं गेले त्याचा भेटू शकतो। मग मी 15च्या एंडला निर्णय घेतला की आता बाबा पैसा आपल्याकडे येणार आहे आणि जो पैसा येणार आहे तो मला कल्पना होती लमसम किती येणार आहे, आणि म्हणलं हा तर पैसा भरपूर येणार आहे आपल्याला ना, येणारा पैसा, तर ह्याचा उपयोग कसा करायचा आपल्या जीवनात, कारण आपलं पूर्ण आयुष्य आपल्या मागच्या पिढ्या हा साऱ्या शेतीत गेल्या, आपण ह्याचा काहीतरी चांगला सत्कार्याला लावा पाहिजे आणि पुढची पिढी जी मी केलं तो व्यवसाय माझ्या मुलांनी केला नाही पाहिजे ही मी इच्छा बाळगली मनात। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय किंवा परिसरामध्ये त्या ठिकाणी महामार्गाचं काम सुरू झालं आणि त्यातून काही मोबदला तुम्हाला मिळाला आणि यांच्यासारखंच अनेक लोकांना त्या ठिकाणी ज्यांच्या शेतातून असं महामार्ग गेल्यामुळं मोबदला मिळाला, तसं बरेच लोक होते। परंतु यांचं मला जे लक्षात आलेलं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी काय केलं तर त्यांनी याचं नियोजन केलं, बरोबर। आणि मग सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही या पैशाचे योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने सगळ्यात पहिला निर्णय कोणता घेतला? बजेटचा मला एक लमसम कळल्यानंतर मी पहिला निर्णय घेतला की माझं बजेट किती, स्वतः निर्णय घेतला, फॅमिलीशी बोललो की आपल्याला आता इथं राहायचं नाही, गावात शहरात राहायला जायचं। हा, म्हणजे यांनी सगळ्यात महत्वाचा निर्णय लेकरांसाठी घेतला म्हणायला हरकत नाही, कारण की गावाकडे काय असतं की शिक्षणाच्या काही अडचणी असतात, त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की आपण शहरात जाऊयात आणि शहरामध्ये आपल्या लेकरांच्या शिक्षणाचा विषय योग्य होईल आणि मग त्या ठिकाणी त्यांनी योग्य असं चांगल्या उच्चभ्रू वस्तीमध्ये एक छान घर पहिल्यांदा खरेदी केलं। मग दुसरे काय तुम्ही विचार केला की आता हे सगळ्या पैशाशी आपल्याला योग्य नियोजन करायचंय, मग दुसरा विषय तुम्ही कसा मांडला? मग दुसरं नियोजन असं ठरलं की मी म्हणलं आपण शहरात चाललो, आपण आपलं शिक्षण जास्त नाही, मी स्वतः थोडा 10वी शिक्षण असल्यामुळे मी कच्चा विद्यार्थी आहे, इतका हे नाही, तर मी एक ठरवलं की बाबा आपल्याला हा पैसा आलाय, हा पैसा किती दिवस पुरणार जर आपण एफडी वगैरे केली, आज आपण एफडी केली तर काय होणार आपल्याला, त्यावेळेस थोडी रिटर्न चांगली होती 7-8%, 7-8% आपला उदरनिर्वाह होणार नाही भविष्यात, महागाईचा दर आणि आपला खर्चाचा ह्याच्यात ताळमेळ बसणार नाही, मग काही वर्षात आपलं वय पुढे जाणार आणि आपला पैसा कमी होत चालणार। मग मी थोडा विचार केला, कारण पुन्हा पैसे येण्याची चान्सेस आपल्याला मोठे नाही, मग ह्याला काय मार्ग काढायचा, कारण आजचा पैसा आपल्याला 10 वर्षांनी खर्चायला पुरणार नाही। ह्याच्यावर मग विचार केल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की पहिली गोष्ट आपला व्यवसाय काही नाही, घर आहे स्वतःच,
स्वतःचं घर, लोन नाही, काय नाही, ठीक आहे, पण आज आपल्याला उदरनिर्वाहाला शहरात जास्त पैसा लागतो. ह्याच्यासाठी पैसा आपल्याला पुरणार नाही. म्हणून मी एक ध्यानात केलं, जे बजेट आहे व्यवसाय करायचा नाही, एक ठरवलं की एक लाईफ टाईम उत्पन्न पाहिजे, की आपल्याला मी आयुष्यभर शेतात काम केलं, काबाड कष्ट केलं, आणि पैसे आल्यानंतर तेच करायचं का आपण उतरते व्हायला? ते नाही करायचं ना. आपण आज हे करत बसलो गावी, तर माझा मुलगा पण पुन्हा शेतीच करेल. बरोबर. माझ्या डोळ्यात एकदा मी जी कष्ट केलं ती आपल्या काहीतरी पुढच्या पिढीत बदल व्हावा हा मी मनात ध्येय धरला. म्हणून मी एक ठरवलं की आता हा पैसा लाईफ टाईम पैशाला कामाला लावायचा. आपण फार काम केलं, कष्ट केलं, पैशाने पैसा कमवायची योजना तुम्ही त्या ठिकाणी ठरवली. आणि त्यातला पहिला निर्णय म्हणजे तुम्ही सेकंड निर्णय, पहिला घर, दुसरे एक मग माझे जवळचे मित्र आहेत खास, आणि चांगला माणूस आहे, सज्जन माणूस आहे. तर विलास लिंगे म्हणून आहे, तो गावीचा असल्यामुळे, शेजारीचा असल्यामुळे चांगले संबंध आहे, फार हुशार माणूस आहे. तर त्यांना मी, बघा तुम्ही, मी त्यांना बोलवलं. आज विचार करा, कुणाकडे जर पैसा यायचा असेल तर एजंट त्याच्याशी आधी संपर्कात असतील, माहिती काढतील. आज मी तुम्ही चौकशी करा, तुमच्या संबंधित असतील लिंगे कुणी तर ओळख. मी त्यांना एक दिवशी म्हणलं तू घरी ये मित्र, आमची फॅमिली रिलेशन असल्यामुळे काय अडचण. मग घरी आलो, माझी मंडळी, मी, मुलगा छोटा असल्यामुळे मुलाला काय त्यात सहभाग घ्यायची जरूरत नाही पडली, कारण मुलगा 10वीलाच होता निर्णयात. माझी मंडळी, आम्ही चहा पाणी केलं. म्हणलं मग विलास म्हणलं असा आपल्याला एखादा प्लॅन दे की आता मी फार कंटाळलोय, म्हणजे पैसा आलाय, इथून पुढे मला कष्ट हे करायचं नाही, किंवा आपल्याला ऑटोमॅटिक काहीतरी इन्कम यावं, असं एखादं लाईफ टाईम इन्कम दे. मग मी म्हणलं लाईफ टाईम अशी योजना दे की ते इंटरेस्ट कमी होणार नाही, कारण आपल्याला जगताना जर आपल्याला 100 रुपये महिन्याला येणार आहे फिक्स असलं तर त्या पद्धतीने पुढचं नियोजन करता येईल, असं मी बोललो. तो म्हणला ठीक आहे. मग माझ्या आधीच लक्षात होतं की एफडी हा प्रकार चुकीचा आहे, आपल्याला तो महागाईला अवरेज करू शकत नाही, तेवढे पैसे आपल्याला मिळत नाही, आणि भविष्यात याचा रेट एफडीचा कमीच होणार हे मला ज्ञान होतं. तर मग ते मित्रांनी मला जीवन अक्षय म्हणून एक प्लॅन सांगितला. म्हणजे हा दुसरा निर्णय तुम्ही संपला. त्यात हा निर्णय घेतल्यामुळं त्यांना एक रिकरिंग पैसे महिन्याला काही एक अमाऊंट गेली की जे दररोजच्या आपल्या खर्चासाठी लागणार आहेत, मूळ रक्कम तशीच ठेवून त्याच्यावरती काहीतरी एक मोबदला मिळणारा हा प्लॅन त्यांनी स्वीकारला. मग आता बघा की आर्थिक नियोजन करताना सगळ्यात महत्वाचं कोणतं असतं तर इन्शुरन्स असतं. तर हे त्यांना एवढं त्यांचं शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना सुद्धा हे लक्षात आलं की आपण आर्थिक नियोजनामध्ये काय केलं पाहिजे, इन्शुरन्स घेतला पाहिजे. तर तो त्यांनी ते घेतला योग्य प्रकारचा. आता दुसरा निर्णय तसाच त्यांनी घेतला, माझ्या माहितीनुसार त्यांनी हेल्थ इन्शुरन्स सुद्धा घेतला. तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. तर हा निर्णय झाला की लगेच मी एक ते 2 महिन्याच्याच फरकाने मी म्हणलं अरे हा पैसा येतोय, आज जी मला समज रक्कम माझी जी काय असेल ती असेल, जो महिन्याला येतोय, पण इमर्जन्सी जर आपल्याला मेडिकल काही झालं आजच्या जीवनात माणसाला 2 मिनिटात बी काहीच सांगता येत नाही की 2 लाख 4 लाख 1.5 लाख होऊ शकतो. आणि विचार केला, आज जर आपण हेल्थ इन्शुरन्स नाही घेतला, उद्याच असा काही इमर्जन्सी प्रॉब्लेम निर्माण झाला आणि आपल्याला जर पैसे ऐन टायमाला मिळले नाही, आपण राहणार हॉस्पिटलला, मुलगा मग ह्याला त्याला पैसे मागणार, मग मुलाची समाजात हवेल न होणार, काय अपमान होणार, हवेल न होणार. अरे बाबा ह्याच्याकडे तर इतका पैसा आलता, त्याची रोडमध्ये जमीन गेली, आणि समज वडिलाला प्रॉब्लेम झाला 2-4 लाखाचा, तो ते मामाला फोन करतो, मित्राला पैसे मागतो. हे माणसाने काय केला विषय येऊ नये हे मी किमान 10 लाख रुपयाचा इन्शुरन्स आपल्याला पाहिजे. मग तिसरा निर्णय मी तो घेतला. आता बघा आणि किती महत्वाची गोष्ट आहे हे अनेक लोकांना सांगून सुद्धा कळत नाही, त्यांच्या ते लक्षात आलं. आता मी त्यांच्याशी संपर्कात असल्यामुळे मला अनेक गोष्टी त्यातल्या माहिती आहेत. तिसरी याच्या पुढची सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे बघा, म्हणजे आता हे निवांत आयुष्य जगायचा हा यांचा निर्णय होता, पण निवांत असताना सुद्धा चांगल्या सवयी माणसाला मदत करत असतात. तशा त्यांच्या दररोजच्या चांगल्या आरोग्याच्या सवयी सुद्धा त्यांनी ते पाळलेल्या, म्हणजे काय दररोज चांगल्या काही व्यायाम करणं असेल, फिरणं असेल, 4 लोकांमध्ये चांगल्या जाऊन बसणं असेल. मग तुम्हाला हे सगळं सुचत होतं ते त्याचं कारण नेमकं काय, कशामुळे कसं काय तुम्हाला हे कळायला लागलं की आपण हे केलं पाहिजे? काही तुम्ही वाचन केलं होतं का, नेमकं काय घडतं? नाही, आता वाचनचा काही संबंध नाही, जास्त वाचनाचा छंद नाही. पण मला पूर्वीपासूनच म्हणजे बजेटचा नाही, सुरुवातीपासूनच आता तुम्ही पण मित्र आहेत, मला उच्च लोक, मी जरी कमी शिक्षण असलो तरी मला मोठ्या लोकांसंग संबंध ठेवायला आवडतं.
किंवा हुशार लोकांचं, मग बसून बसून ऐकून त्यांच्याकडून काय घेता येईल आपल्याला अनुभवातून. आणि तुम्हाला मी एक सांगतो, शिक्षणाचा आणि आर्थिक नियोजनाचा तसा संबंध काही अर्थार्थी यांचं नातं जुळत नाही. बरोबर, किती घेतलं, छान गोष्ट आहे. म्हणजे फक्त शिक्षण झालं म्हणजे माणसाची प्रगती झाली असं नाही, तर चांगल्या लोकांचा सहवास आणि चांगल्या लोकांच्या चांगल्या सवयी आपल्यामध्ये कशा येतील हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. आणि मग असंच काय झालं यांचं की अशाच चांगल्या लोकांमध्ये बँकेतल्या लोकांच्या सहवासात आल्यामुळं त्यांना आणखी एक इन्कमचा स्रोत लक्षात आला. काय तो स्रोत आहे तेच सांगतील तुम्हाला थोडक्यात. तर काय झालं, बीडला आल्यानंतर आता गावी बँक असल्यामुळे छोटे मोठे व्यवहार असल्यामुळे मी इथं ऍक्सिस बँकेत एक खातं काढलं. त्या छोट्या मोठ्या कामासाठी गावाकडे नको जायला काढण्यात आलं. त्यानंतर मग माझे इथं संबंध आले 2-3 साहेब लोकांशी. पुन्हा मग काय झालं, असे संबंध आल्यामुळे माझे मॅनेजरशी मैत्री झाली. मग आम्ही असं चहा पाणी ड्युटी नसल्यावर रविवारी अर्धा 1 घंटा गप्पा गोष्टी, मैत्रीचे संबंध चांगले जुळले. मग अशी चर्चेतून मी हे करतो ते करतो, साहेब प्लॉटिंग करता हे करताय. मग मी असेच बसल्यानंतर एक दिवशी त्यांना म्हणलं, साहेब म्हणलं तुम्ही मला बोलता, तुम्ही खाली काय चालू असतं हे तुमचं. आणि त्यात ते माझं शिक्षण असल्यामुळे इंग्लिश असल्यामुळे काय झालं, आकडे असायचे ती फास्ट पळायचे. तर ते मग मी विचारल्यानंतर म्हणलं मला बोलता, चहा पिता, इकडे बोलता, हे काय आहे नेमकं, मटका आहे का जुबार काय करतात काय. म्हणले नायकडे साहेब, मला कळत नसल्यामुळे मी म्हणले काय करताय. त्यांनी नायकडे साहेब म्हणले हे कसं आहे, म्हणले ते मी ते शेअर मार्केटचं काय ते दररोजचं काय म्हणले, त्याला दररोजचे चढ उतार भाव कमी जास्त होत आहेत ते ट्रेडिंग करतो म्हणले, ट्रेडिंग करतो म्हणले. कसं म्हणलं कसं असतं हे काय, अशीच आमची 1-2 चर्चा म्हणले असं असतं, नाही कुठे रिक्षा असते, त्याला थोडा अभ्यास लागतो बरं का. अभ्यास लागतो तर म्हणले ह्यात कसं आहे मार्जिन वगैरे, म्हणले ह्यात आपल्या बुद्धीवर मार्जिन आहे आणि अनुभवावर. रिक्षा आहे पण आपल्याला बुद्धी किंवा अनुभवावर बी. तर मी असं चर्चा 1-2 वेळेस झाली तर मी मला हे जमल का, ते सहज बोलले. ते आता मित्र असले म्हणजे अहो म्हणले नाही कुठे इच्छाशक्ती असली तुम्हाला ह्याच्या आधी जमले, तुम्ही बीडला कसे राहायला आले, कसं जमलं, झालं ना मॅच, हे बी होऊ शकतं प्रयत्न केल्यानंतर. असं ते ह्याच्यातून ते शेअर मार्केटमध्ये गुंतले. आणि शेअर मार्केटमध्ये सुद्धा काय झालं, कोविड आला आणि कोविडमध्ये बराच वेळ त्याच्यामध्ये घालवल्यामुळं बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी त्यांना त्यांच्या लक्षात आल्या. त्या साहेबांनी पण यांना मदत केली आणि त्याच्यातून सुद्धा एक प्रकारचा इन्कम स्रोत त्यांना त्या ठिकाणी निर्माण झाला. म्हणजे आलेले पैसे वाढवायची कशी याची ही पुढची पायरी त्याने त्यांच्या लक्षात आली. आता एवढ्यावर नाही वागलं मित्रांनो. मला गंमत काय वाटते माहिती का, ते आमच्या परिसरामध्ये खूप लोकांना पैसे आले, पण आज त्यांची परिस्थिती काय आहे तर ते कर्जबाजारी झाले. आणि यांचं तसं नाहीये. तर यांनी हे सगळं जे काही केलं ते मुद्दाम, त्यामुळे मी तुमच्या समोर सांगितलं. आता ह्याच्यानंतर तुम्ही म्युच्युअल फंडाकडे पण वळला, तर त्याचं काय आहे नेमकं, काय वाटतं तुम्हाला, म्युच्युअल फंडात कसं काय गेलात तुम्ही आणि काय तुमचे हे आहे त्याच्यामध्ये. मग त्या बँकेतच माझे एक जणांसंग अनेक नवीन आलेल्या साहेबांसंग संबंध आले, ते बाहेरचे होते. त्याच्यानंतर बघा मी काय केलं, मग ते म्हणले नाही कुठे. मग आता कसं असतं, एकदा तुमचे आमचे जर चांगले संबंध आले तर माणूस शक्यतो 90% जवळच्या माणसाला बोलतो. मला म्हणले तुम्ही कसं काय काय नियोजन केलंय, मी असं केलंय तसं, चर्चेतून चहा सांगितलं आम्ही चर्चा झाली, ह्यात इतकी गुंतवणूक त्यात. म्हणलं मी ते नाही केलं. म्हणले मग तुम्ही हे करायला पाहिजे, यात असं आहे. मला थोडं त्यांनी सांगितलं, तरी पण मी 1-2 वर्ष काही त्यात लक्षच दिलं नाही. त्याला म्हणलं ठीक आहे आपल्या नियोजनाने आपण केलं आहे, तर नाही दिलं. त्यानंतर माझे मित्र आहेत विलास लिंगे, ते पूर्वीचे LICचे काम करतात, उत्कृष्ट काम आहे त्यांचं आणि चांगले मुलगा. आणि त्याच्यामुळे गावातले असल्यामुळे चांगला मित्र संबंध आहेत. मग 2 वर्ष साहेबांनी सांगितलं, मी 2 वर्ष दुर्लक्ष केलं. एक मागच्या 6 महिन्याखाली आता ते माझ्या मित्रांनी पुन्हा म्युच्युअल फंडचं पण काम चालू केलं आणि बऱ्याचशा लोकांनी केलं. आता LIC झाली, पेन्शन प्लॅन झाला, हेल्थ इन्शुरन्स झालं. मी म्हणलं आता आपलं इन्कम बऱ्यापैकी आहे, ठीक आहे की आपल्याला जी योग्य होईल ती. मनालाच म्हणलं की आपल्याला नवीन तर काही व्यवसाय करायचा नाही. आणि तुम्हाला सांगतो मी व्यवसायाच्या बाहेर आज माझं वैयक्तिक शिक्षण कमी, दुसरी गोष्ट व्यवसाय करायचा आहे. तुम्ही साधी टपरी टाका, 5 लाख रुपये लागतात आजच्या काळात बऱ्यापैकी. आणि कुठले व्यवसाय करायचे म्हणलं स्वतःची जागा लागते. जागा जरी स्वतःची असेल त्याला कंट्रॅक्शन करायला पैसा लागतो. ठीक आहे, म्हणजे खर्चिक मामला म्हणायचं, त्यामुळे म्युच्युअल फंडाकडे नाही. त्याच्यामुळे मग मी मनाला विचार केला की बाबा आपण दुसऱ्याची जागा भाड्याने करून त्याला 5,000 रुपये महिना द्यायचा. एक कुठला साधारण 4-5 हजार जागेला 5,000 भाडं द्यायचं.
आपण तणावाखाली धंदा होतोय नाही होतोय, इन्व्हेस्टमेंट 5,000 गाळा केल्यानंतर पुन्हा त्याला 5 लाखाचे वन टाइम हे आणायचे, काय जे साहित्य तुम्हाला व्यवसाय करायचं ते आणून आपण पुन्हा तणावाखाली सकाळीच उठायचं, पळायचं, गिराईक होतोय का नाही, 8 दिवस गिराईक नाही झाले की तणावात. त्यामुळे हा व्यवसाय हा जिंदगीत करायचा नाही हे ठरवलं. मग माझ्या लक्षात आलं की 5,000 रुपये महिना माझ्या परिस्थितीने मी आज भरू शकतो. मग 5-10 काय असं जे गाळ्यालाच भाडं द्यायचे तेच आपण तिकडं म्युच्युअल फंड मध्ये आता मित्राकडे करून टाकू. त्याच्यामुळे हा म्युच्युअल फंडचा निर्णय घेतला. आणि म्युच्युअल फंड हा असा बिझनेस आहे, आपल्याला त्याच्यासाठी काहीच करायची गरज नाही. फंड मॅनेजर मॅनेज करतात. आणि एक माझ्या माहिती 5,000 रुपयाची SIP केली आपण, ते पुढच्या 20 वर्षासाठी, ते आता आपल्यासाठी नाही, आपण 50चे चालू. आणि हा करायचा एक उद्देश, त्याच्या पुढचं तुम्हाला सांगतो मी आहे, माझ्यासाठी पॅकेज योग्य झाले, माझ्या नंतर पण मला कल्पना असावा की माझा मुलगा, माझ्या मुलाला अडचण येणार नाही आर्थिक, ही पुढची स्टेप आहे, माझ्यासाठी नाही. आणि एक 20 वर्षात 5,000 रुपयाची जर SIP तुम्ही केली, एक 70 ते 80 लाख रुपये त्याला भेटू शकतात. एक 17-18% रिटर्न लमसम आपल्याला भेटतात लॉंग टर्म मध्ये 20 वर्षाचे. त्याच्यासाठी ते मुलासाठी नियोजन करून ठेवलं. म्हणजे अशी सुद्धा ही सगळी आता पूर्ण तुम्ही जर पट तुमच्या डोळ्यासमोर आणला तर एक परफेक्ट आर्थिक नियोजन, एक साधा शेतकरी माणूस जो अल्पशिक्षित आहे परंतु समाजातल्या चांगल्या लोकांच्या संपर्कात आल्यामुळं त्यांनी हे सगळं केलं. असं हे एवढं काय पार्श्वभूमी एवढी खास नसताना, शिक्षण कमी असताना सुद्धा नवनाथ नायकवाडेंनी काय केलं तर त्यांचं ते नियोजन केलं. तुमच्यापर्यंत हे सगळं मला पोहोचवंसं वाटलं होतं, कारण की आपण फक्त ऐकतो आणि सोडून देतो. त्यांनी एवढंच केलं की ते ऐकलं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्याची अंमलबजावणी केली आणि मस्त आनंदाने त्यांचं आयुष्य ते जगतायत. आणि असंच तुम्हाला हे त्याच्यातून काही प्रेरणा मिळावी हा या व्हिडिओ मागचा उद्देश. व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा. तुमच्या अडचणी प्रश्न कमेंटमध्ये जरूर विचारा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.